टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 4 दिवसापूर्वी आलेला मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेले होते आणि एका शेतकऱ्यांना आपल्या शेतातील मक्का पीक महामार्गावर वारवण्यासाठी ठेवलेलं आहे। आपण बघू शकता या ठिकाणी एका शेतकऱ्यांना आपला मक्का पीक आणि धान पीक महामार्गावर वारवण्यासाठी ठेवलेलं आहे। आमच्या सोबत शेतकरी आहेत। भाऊ, काय सांगणार आपण मक्का पीक वारवण्यासाठी महामार्गावर ठेवलेलं आहे? या 4 दिवसीय झालेल्या अतिवृष्टीमुळे मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी खरोखर शेतात हे मका पीक किंवा धान पीक वाढवणं शक्य नव्हतं। त्यामुळे महामार्गाचा आसरा घेऊन इथे वाढवण्यासाठी आणलेला आहे। तरी पण पावसाने सतत हजेरी लावल्यामुळे तो मका 4 ते 5 दिवसापासून आतापर्यंत सुद्धा पूर्णपणे वाढलेला नाही। ही एक चिंताजनक गोष्ट आहे की आतापर्यंत कुठल्याही प्रकारे शासनाचे प्रतिनिधी येऊन शेतकऱ्यांची सहानुभूतीपूर्व भेट दिली नाही। आतापर्यंत तुमच्या शेतात कृषी विभागाचे अधिकारी आले नाही आहे का? नाही, कुठल्याही प्रकारे अधिकारी नाही आले। काय मागणी आपली आहे? मागणी तेच आहे की माझ्यासारखे जे पीडित हजारो शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मौका पंचनामे करावे आणि त्यांच्या झालेल्या नुकसानाचे भरपाई शासनामार्फत मिळवून देण्यासाठी आपण पुढे अभिप्राय करावा। आपल्या गावात किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या मान्सून पूर्वमुळे? आपल्या गावामध्ये मला वाटते 100च्या वर शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये जवळपास 20 ते 25 शेतकरी मकाचे उत्पादन घेणारे आहेत आणि त्याच्यानंतर 70 ते 75 शेतकरी धानाचे उत्पादन घेणारे आहेत। आणि आलेल्या हवा आणि पावसामुळे धान पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे आणि सतत होणाऱ्या पावसामुळे धान उभ्या अवस्थेतच अंकुरित पडलेल्या अवस्थेत अंकुर आलेला आहे। त्याच्यामुळे शासनातर्फे उपाययोजना म्हणून फक्त पंचनामे करून त्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मिळवून देण्याचं महसूल विभागाने आणि शासनाच्या प्रतिनिधींनी कारवाई करावी। आता धान खरेदी केंद्र सुरू झालेले आहेत का? धान खरेदी केंद्र फक्त शासनाच्या आदेशामुळे नाममात्र सुरू झालेले आहेत। धान खरेदी केंद्रावर तिथे गरजेच्या गोष्टी उदाहरणार्थ आपले धानासाठी खाली लागणारे पोते, इलेक्ट्रिक काटा आणि लागणारे इतर गोष्टी जसे त्रिपाल असेल, गोडाऊन असेल, या गोष्टी पूर्णपणे उपलब्ध नाहीत। त्याच्यामुळे खरेदी चालू होऊनही बंद स्वरूपात आहे। निश्चितपणे आतापर्यंत शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे आतापर्यंत शेतकऱ्याच्या शेतात कृषी विभागाचे अधिकारी पण पोहोचलेले नाही आहेत। आता शेतकरी हीच मागणी करत आहे की जे आमचं नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई करावी। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया।